सुरुवात करूया. बातमी आहे पुण्यात. पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येतोय. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. वैभव, महादेव बाबर यांनी शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाला किती मोठा धक्का म्हणावा लागेल हा? विशाल, माझे आमदार आहेत हडपसर विधानसभेचे महादेव बाबर आणि 2014 मध्ये त्यांचा पराभव झालेला होता. मात्र तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. अगदी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ते बाहेर पडल्यानंतरही महादेव बाबर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. मात्र आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महादेव बाबर हे हडपसर विधानसभेतून प्रचंड इच्छुक होते. त्यांनी जोरदार ताकदही लावलेली होती. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यानं महादेव बाबर प्रचंड नाराज झालेले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज महादेव बाबर यांनी अचानक मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील एकनाथ शिंदेची, अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. या सगळ्यामध्ये त्यांच्याबरोबर काही नगरसेवक असतील असा त्यांचा दावा आहे. वास्तविक आता 2च नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहिलेत. त्यातलं कोण महादेव बाबर यांच्यासोबत जातं हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हा नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल उद्धव ठाकरेंना. कारण शिवसेनेचं जे पॉकेट पुण्यामध्ये काही शिल्लक आहे उद्धव ठाकरेंच्या, त्याच्यामध्ये महादेव बाबरांचा परिसर जो आहे कोंढव्याचा तो होता. बरोबर. आता त्याच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा धक्काच म्हणावा लागेल. माजी आमदार महादेव बाबर हे शिंदे गटात प्रवेश करतायत.